ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगीध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं। ओम शांती। आज आपण परमेश्वर अखंड वंश परंपरा या विषयाकरता विषय निवडलेला आहे। आता या जो परब्रह्म आहे ओम सनातन यनवाहू, हा जो परमात्मा आहे सनातन, ज्याच्याकडे नाश होत नाही, जन्माला येत नाही आणि त्याचं स्वरूप जसं तसंच आहे तो परमेश्वर। ओम सहस्रीषा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपात स भूमिष्वृता दशांगुलम, हा जो परमेश्वर आहे मूळ शाश्वत आपल्या धर्मातला जो देव आहे तो सगुण आणि निर्गुण स्वरूपामध्ये आहे। नारळ जसा ज्याप्रमाणे सगुण आणि निर्गुण आहे, आतून पोकळ आहे म्हणजे निर्गुण आहे आणि बाहेरून सगुण आहे, तशा प्रकारचा परमेश्वर जो आहे तो सगुण आणि निर्गुण आहे। आणि जो परमेश्वर सगुण निर्गुण आहे त्याच्यापासून हे जग निर्माण झालं, तेव्हा त्याच्यापासून जग मग त्या प्रश्न असा आहे ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगीध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं। ओम शांती। हा जो परमेश्वर आपण आता श्लोक म्हणलोय हाच मूळ परमेश्वर आहे जो जगाचं नियंत्रण करत आहे। आणि हाच ओम सहस्रीषा पुरुषा सहस्रक्षा सहस्रपात सुहृत्या दशांगुलम नटलेला आहे, ज्याला हजारो शिरं हजारो डोळे हजारो हातपाय आहेत, असा विशाल परमेश्वर सर्व जगाला व्यापून एकमुखी दशभुजावस्थेत राहिला म्हणजे दशांगुलम, तो कल्की दत्त महाराज। हा जो परमेश्वर आहे याचं वेदामध्ये वर्णन आहे देवाने सगळं जग निर्माण केलं म्हणजे कल्की दत्ताने जग निर्माण केलं असं त्याच्यात स्पष्ट उल्लेख वेदामध्ये आणि बाकीच्या वेदामध्ये आढळतं। तर आता आज आपण परमेश्वर अखंड वंश परंपरा आपल्यापर्यंत कशी आली ते पाहणार आहे। आता आपण अजून प्रथम जगाच्या आरंभी जो परमेश्वर आहे, जग संपून जातं तेव्हा हा परमेश्वर तसा तसा राहतो आणि पुन्हा अनाद्यानं शांत झाल्यानंतर संपल्यानंतर पुन्हा ह्या परमेश्वराच्या नाभीतून ब्रह्मदेव प्रगटतो म्हणजे कमळ प्रगटतं आणि त्यात ब्रह्मदेव प्रगट होतो। त्याचप्रमाणे कपाळातून ईशान रुद्र म्हणजे भगवान शंकर प्रगट होतात। आता याच्यामध्ये दोन प्रजा आहेत, वंश परंपरा आपल्याला विचार केला नाही कधी, पण दोन वंश परंपरा आहेत, देववंश परंपरा आणि देववंश आणि मानववंश परंपरा, अशा दोन परंपरा आपल्याला या याच्यामध्ये आढळतात। आता भगवान शंकर भगवान आदिनारायणाच्या कपाळातून ईशान रुद्र म्हणून प्रगट झाला, तर त्या भगवंताच्या पासून भगवान शंकराच्या उजव्या भागातून भगवंताच्या डाव्या भागामधून शंकराच्या पार्वती प्रगट झाली महाशक्ती, पार्वतीच्या उजव्या भागातून राधा प्रगट झाली आणि डाव्या भागातून लक्ष्मी प्रगट झाली, इथपर्यंत हा देववंश प्रगट झाला। त्याचप्रमाणे भगवान शंकराने जटा पडला वीरभद्र हा देववंश प्रगट झाला। भगवान शंकरांच्या गावापासून किंवा त्या त्वचेपासून निर्माण झाला काळभैरव हा एक वंश प्रगट झाला। आणि अशा दृष्टीने गणपती कार्तिकेय स्वामी हे भगवंत परमेश्वराच्या
म्हणजे देववंश निर्माण झाला यापासून. आता या ठिकाणी आपण आता ब्रह्मदेवाचा देववंश पडला, देववंश पडला झाला तो अमर आहे आणि तो कधीही नष्ट होत नाही, तसं काय माहीत. त्याचप्रमाणे आता आपण जे दुसरं पाहणार आहे ते ब्रह्मदेव. हा ब्रह्मदेवाच्या पासून 7 ऋषी प्रगट झाले. प्रथम क्रतू, पुलस्त्य, अत्री, अंगिरा, वशिष्ठ, मरीच. आणि या 7 ऋषीपासून 88,000 ऋषी प्रगट झाले आणि 88,000 ऋषीपासून पुन्हा जग निर्माण झालं, म्हणजे मानव संस्कृती निर्माण झाली. तर हे मानव संस्कृती निर्माण झाली म्हणजे आता यातला पुरावा काय बुवा, परमेश्वरापासून आतापर्यंत आपल्याकडं परमेश्वरापासून काय गुणधर्म आले. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिधानगम्यं वंदे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं. त्या भगवंत परमात्मापासून, पश्चिमक्षा भगवंत परमात्मापासून ब्रह्मदेव प्रगट झालेला आहे. म्हणजे यांच्यापासून काय प्रगट झालं, म्हणजे बाहेर काय आलं, डोळे आले, मेंदू आला, हातपाय आले, सगळं अवयव जसे तसे पुन्हा ब्रह्मदेवाकडे आले. आणि ब्रह्मदेवाकडून सगळे डोळे, कान, नाक, हातपाय सगळे ऋषींकडे आले. ऋषींकडून पुन्हा 88,000 ऋषींकडे आले. 88 असून पृथ्वीवर सगळं समाजात आले. मग नेमका आज पुरावा काय आहे, आपल्याला जर समजा देवापासून जे काय गुणधर्म आपल्याकडे आलेत त्याला सांगायला पुरावा काय. आपण जो देव नाही, मग देव नाही तर मग तुमच्या शरीरात आलं कुठून. रोमायो त्रिशतम तनासं दद्महे तरस्य मंदी धावती. मानवाच्या शरीरामध्ये 30,000 सुख आहेत असं वेदात सांगितलं श्लोकामध्ये. ते विज्ञान सांगतं मानवाच्या शरीरामध्ये 30,000 जनुक आहेत. म्हणजे ही पारंपरिक जे जनुकरण सुख आहेत हे जसे तसे भगवान आदी नारायण त्याच्यापासून ब्रह्मदेवाच्या शरीरात आली. ब्रह्म शरीरातून ते 7 ऋषीमध्ये आली. त्या ऋषीमधून ही जनुक सुख 88,000 ऋषीच आली. आणि 88,000 ऋषीपासून आपल्या मानव ही जनुक आलेले आहेत. आज आपण प्रयोगशाळेत गेल्यानंतर जर तपासून पाहिलं तर प्रत्येकाच्या शरीरामध्ये 30,000 जनुक सापडतात. ATCG याची जोड पद्धती. आणि वेदामध्ये विचार केला ऋषी देवता छंद आणि स्वरा ओम या पद्धतीने हे 30,000 सुख आपल्या शरीरामध्ये जशी तशी आहेत. म्हणजे परमेश्वराचं जी अनुवंशिकता आहे ती आपल्या शरीरामध्ये प्रत्येकाच्या जशी तशी आलेली आहे. म्हणजे जरी आपण उद्या देव नाही मानला तरी त्यांची जी आपल्याकडे आलेली वस्तुती आहे ती अशी आहे. ओमायो त्रिशतम तनासं तद्मये तरस्य मंदी धावती. म्हणजे हा जो अवसार ऋषी आहे, पवन समूह देवता आहे, गायछान षडजा स्वर आहे, या पद्धतीवरून हे वर्णन केलेलं आहे की आपल्या शरीरामध्ये 30,000 सुख आहेत. म्हणजे 30,000 जनुक आहेत. हे विज्ञान सिद्ध केलेलं आहे. पण वेदाने आधीच सांगितलेलं आहे, वेदामध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये की मानव शरीरामध्ये 30,000 सुख आहेत. आणि तीच आता विज्ञान पण 30,000 जनुक सांगतं. म्हणजे फेरफार एक जनुकाला सुद्धा होत नाही. म्हणजे किती तंतोतंत ज्ञान आहे. नाव फक्त बदललंय. आंब्याचा मँगो झाला म्हणजे फळ तेच आहे पण त्याचं नाव बदललं. तशा दृष्टीने वेदामधली जी विद्या आहे अनुवंशिकता ती आपल्यामध्ये आहे. आणि आपल्यामध्ये 30,000 सुख म्हणजे जनुक आहेत. त्याचप्रमाणे आपल्या शरीराच्यामध्ये आता याचा दुसरा एक अर्थ आहे. ओमायो त्रिशतम तनासं दद्महे तरस्य मंदी धावती. 1,30,000 सुख आपल्या शरीरात आहेत असं या ठिकाणी पण याचा अर्थ होतो. म्हणजे आपल्या शरीरामध्ये 30,000 सुख जनुक आहेत परमेश्वराकडून आलेली. आणि 1,00,000 गुणसूत्र आहेत. मेंदूमध्ये 50,000 आणि शरीरामध्ये 50,000 गुणसूत्र आहेत. त्याचप्रमाणे 23 रंगसूत्राच्या जोड्या याचं सुद्धा वर्णन याच्यामध्ये आढळतं. आता पुढचं पाहायचं म्हणजे असं की आपल्या शरीरामध्ये हे जनुक आलेले आहेत. 30,000 सुख परमेश्वराकडून आलेले आहेत. ती नष्ट झालेली नाहीत. ज्या वेळेस महाप्रलय होतो, आता साधी गोष्ट आहे, आंबे आलेले आहेत
आंबा पिकलेला आहे आणि फक्त कोळी राहिली, बाकी सगळं संपलं. तसं आहे, सगळं जग निर्माण झालं, सगळं संपून गेलं, फक्त तिचं बीज तत्व म्हणजे परमात्मा तत्व राहिलेलं आहे. आणि मग पुढं काहीच राहिलं नाही. मग पुन्हा आंब्याची कोळी लावली की तसंच आंबा तयार होतो. तसं भगवंत परमात्मापासून आदिशक्ती भगवंतापासून प्रगट होते आणि तसंच तसं पुन्हा जग निर्माण होत. हे जग किती वेळा निर्माण झालं, किती वेळा बुडालं, याचा अंत लागत नाही. त्याला आरंभ, मध्य आणि शेवट नाही. तर या दृष्टीने हे जीवसृष्टी जी आहे परमेश्वराने निर्माण केलेली, त्याचे जे गुणधर्म परमेश्वर ते आपल्या शरीरामध्ये आहेत. आता त्याची जोपासना आपण केली पाहिजे, त्याचं संवर्धन केलं पाहिजे, व्यवस्थित ठेवली पाहिजे जशी तशी. त्याचप्रमाणे सगळे 84 लक्ष योनी, वनस्पती, जारज, उद्देश, अंडज हे परमेश्वरापासूनच आलेले आहेत. आणि जसे तसे त्याच्यामध्ये काही फरक झालेला नाही. गायसारखी गाई, बैलासारखा बैल, हातीसारखा हत्ती, वाघासारखा वाघ, माणसारखे माणसं, स्त्रीसारखे स्त्री, पुरुषासारखा पुरुष, सगळं अनुवंशिकता परमेश्वराकडून आत्तापर्यंत आलेली आहे. म्हणजे बिघड झालेलं नाही. जरी तुम्ही देव मानित नसलात तरी तुमच्या शरीरामध्ये परमेश्वराचे सगळे गुण आहेत. आणि जरी मानित असला तर पण सर्व गुण आहेत. आणि हे आपण तपासून पाहिले पाहिजे, भाई बरोबर आहे त्या चुकीचे हे गुणसूत्र आपल्या शरीरात जी आहेत. म्हणजे जिनक जी 30,000 सुख जणूक जी आहेत वेदा सांगितली, हो मायो त्रिशतम म्हणजे धावती, हे सगळे सूत्र आपल्या शरीरामध्ये व्यवस्थित कार्य करण्याकरता ओमान सोमा या देवाने सांगितले आहे. देवता आहेत. अवसा नावाचा ऋषी आहे, गाय सडदासोरे याची रचना आहे. म्हणजे हा जो आहे याला म्हणजे शास्त्रीय पद्धत आहे. आता ज्यांनी देवधर्म मानलाय, गायत्री मंत्र मानलाय, त्याची ही जणूक 30,000 सुख जशी तशी ह्या पिढीतून त्या पिढीत, त्या पिढीतून त्या पिढीत, म्हणून गायत्री मंत्र काय म्हटला जातो, ओम भूम भुवा ओम स्वा ओम महा ओम जना ओम तपा ओम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. अशा दृष्टीने अनुवंशिकता अनंत कोटी पिढी आलेले आहे. हा आंबाच आज आपण आता आंब्याचं उदाहरण घेऊ. म्हणजे जग कसं बुडतं कसं येते बघा. ह्या आंब्याला काही आलं का, आंबे आले वा, रस झाला का झाला, मी कोय राहिले शिल्लक सगळं आंब्यावरचं आंब्याच्या कोयवरचं सगळं त्याच्यावरचं जग संपलं. लावली कोय राहिली फक्त, पुढं काय राहिलं नाही. मग पुन्हा कोय लावली, पुन्हा तसाच आंबा उगवला, पुन्हा त्याला तशाच झाडं फळं आली. पुन्हा पुढच्या वेळात तो आंबा कोय राहिली फक्त, तो आंबा जळाला, पुन्हा वळला. असं करीत करीत अनंत कोटी वर्ष गेलेली आहेत. तरी आपल्या शरीरातली जी जणूक आणि नंतर रंगसूत्र, गुणसूत्र आहेत, आत्मा परमात्मा ही जी आहेत, याच्यामध्ये कुठेही एक इंचितही परमेश्वराने फरक केलेला नाही. जीव आहे, ब्रह्म आहे, आत्मा आहे, सगळं केलेलं आहे. आणि जसं तसं आहे. आपला उजव्या शरीराच्या छातीच्या उजव्या बाजूला व्होल्टेज नंबर 3 म्हणजे या ठिकाणी आत्मा आहे, आणि डाव्या बाजूला व्होल्टेज नंबर 6 तिथं जीव आत्मा म्हणजे जीव आहे. हे दोन्ही आपल्या शरीरामध्ये कार्य करतात. हे दोन्ही काम करीत असताना ही जी 30,000 सुखं आहेत, ही सुखं आपल्या शरीराच्या क्षेत्री ठेवण्याचं काम करतात. आपल्या शरीरात 30,000 सुखं आहेत. आता या 30,000 सुखाचं भागिले 2 म्हणजे जीवा आत्मा जो आहे ते 15,000 सुखाचं नियंत्रण ठेवतो, आणि जीव जो आहे तो 15,000 सुखावर नियंत्रण ठेवतो. तुम्ही खूप ज्ञानी पंडित असताल तर माझं भाषण समजेल, तसं काही समजणार नाही. तर सांगायचा मुद्दा की हे वेदात सांगितलं आहे, आत्मा आणि जीवात्मा. मग विज्ञानानं काय सांगितलं बा, ये व्ही शानो म्हणजे आत्मा, ये विनो म्हणजे जीवात्मा. उजव्या बाजूला शानो म्हटलं आणि डाव्या बाजूला ये विनो म्हटलेलं आहे, म्हणजे जीवात्मा म्हटलेलं आहे. म्हणजे विज्ञानसुद्धा याच तत्वाचं संशोधन समाजात मानले. म्हणजे परमेश्वराचे गुणधर्म विज्ञानातून तपासले तरी सारखेच, आणि धर्माकडून तपासले तरी सारखेच आहेत. फरक काय एकच आहे, दोन नाहीत, फक्त नाव बदलले.
ह्या दृष्टीने अनुवंशता जी आहे ती आपल्या शरीरात जशी तशी अनंत पिढी आलेली आहे आणि त्यामुळे आपण परमेश्वराचे वंशज आहोत. आपण माकडाचे कुत्र्याचे वंशज नाहीत. कारण का तर परमेश्वराचे जे गुणधर्म आहेत अनुवंशिकता ती मानवामध्ये जशी तशी आहे. माकडाचे जीन्स किंवा इतर प्राण्यांचे म्हणजे आपला फरक आहे. म्हणजे परमेश्वराकडून जे गुणधर्म आलेले आहेत ते आपल्या शरीरात जसे तसे आहेत, फरक काहीच नाही. त्यामुळं आपल्याला ईश्वर भक्तीचं जे ज्ञान होतं, भक्ती करावी, देव आहे असं का म्हणतो तर आपल्या शरीरात पण अनुवंशिकता आहे म्हणून आपण देव आहे म्हणतो. मग याचं संशोधन किंवा आपण त्याचा अभ्यास किंवा आपल्याला त्याचं ज्ञान होतं. म्हणजे आता या ठिकाणी ही जी प्रजा आहे देव ब्रह्मदेवाची ही मानवी प्रजा आहे आणि शंकराची प्रजा आहे ती देव प्रजा आहे. मग शंकराच्या देव प्रजेमध्ये 23,000 सुख आहेत. ती सुख मानवी शरीरामध्ये पण आहेत. काळभैरवाच्या शरीरामध्ये 30,000 सुख आहेत. 30 मानवाच्या शरीरात 30,000 सुख आहेत. शंकराच्या शरीरामध्ये 30,000 सुख आहेत. 30 मानवाच्या शरीरात 30,000 सुख आहेत. म्हणजे फरक काय नाही. कारण का याचं कारण एक एकापासून एको हम बहुशाम एकम सत म्हणजे एक परमेश्वर जाय त्याच्यापासून देव प्रजा आणि मानवी प्रजा ही प्रगट झालेली आहे. आता कश्यप सृष्टी ही कश्यप सृष्टीमध्ये देव प्रजा मानव प्रजा निर्माण झाली. मग त्यांचे गुणसूत्र जे आहेत म्हणजे जे जिन्स आहेत जनुक आहेत ते 30,000 जशी तशी आहेत, त्यात काय फरक झालेला नाही. आता देवांचे जनुक जे आहेत ते आपल्यापेक्षा कार्यक्षम पवित्र आणि जसे तशी कायम राहतात आणि आपल्या शरीराचे जनुक जे आहेत ते काय व्हायला कमी असं होतात. म्हणून मानवाला परमेश्वराची भक्ती करणे आवश्यक आहे, ती भरून काढावं लागतं. ही जी अनुवंशिकता आहे ती आपली परमेश्वरापासून आलेली आहे. आता जेव्हा अनुवंशा तपासली जाते प्रयोगशाळेत तेव्हा ती 85% भरते. पण पुढची जी 15% आहे ती परमेश्वराच्या हातात सत्ता आहे, ते कोणाला समजतच नाही. अशा दृष्टीने ही अनुवंशा परमात्माची शक्ती आपल्या शरीरात आहे आणि परमेश्वरापासून आपला वंश आलेला आहे. आपण पण आहोत. आपण कुठे देव आहे. आपण तुमच्या शरीराची जणूक आहे तिकडून आली. तुम्ही 2 डोळे कुठून आले, हातपाय कुठून आले, कान कुठून आले, डोळे कुठून आले. काहीतरी आपल्याला गप्पा ठोकून वेळेसारखी समाज बळबळ करतो, बरळतो. बाचे बरळ ते बरळ म्हणजे परमेश्वराला सोडून वागतो, तो आपल्या गप्पा मारतो सोडून देतो. आता शंकर भगवान जे आहेत त्यांचं जे दिव्य शरीर आहे त्या दिव्य शरीरामध्ये 30,000 सुख आहेत. 30,000 जणूक आहेत. तीच पार्वतीमध्ये आली, गणपतीमध्ये आली, कार्तिक स्वामीमध्ये आली, पार्वतीपासून तीच राधेमध्ये आली, लक्ष्मीमध्ये आली आणि त्यांच्यापासून जे प्रजा तयार झाली ती देव प्रजा तयार झाली, त्यांच्यामध्ये पण ही सुख आहेत. त्याचप्रमाणे ब्रह्मदेवाकडून 7 ऋषी 88,000 ऋषी पुढं मानव 30 जणुका 30,000 सुख आहेत. जशी तशी आपल्या शरीरामध्ये म्हणजे मानवाच्या शरीरात आलेले आहेत. म्हणजे देवांच्या शरीरामध्ये जी जणुक आहेत 30 जणुका मानवाच्या शरीरामध्ये. म्हणून देव आपला प्रसन्न होतो. कारण देवाच्या शरीरात जे गुणधर्म आहेत ते आपल्याकडे आहेत. जेव्हा आपण आपले गुणधर्म देवाच्या शरीरासारखे देवासारखे तयार करू तेव्हा देव आपला प्रसन्न होणार. तसं होणार नाही. मग तुम्हाला तप करावा. तप करायचं म्हणजे काय करायचं, शरीर देवासारखं बनवायचं. तपस्वी म्हणजे तप करायचं. साधूचे संगतीत तरुण उपाय असं व्याजात म्हणजे भगवद्गीतेत सांगितलं श्रीकृष्णाने. ते ज्ञानेश्वरांनी पण साधू संगती तरुण उपाय. याचं कारण काय, साधू कोणाला म्हणले, संत संगती कुठे म्हणलंय, ऋषी संगती कुठे म्हणलंय, साधूच काय म्हटलं हा माझा मुद्दा आहे ना. साधू म्हणजे ज्याच्या शरीरातली सर्व इंद्रिय परमेश्वरासारखी आहेत, जशी तशी परमेश्वराचे सगळे गुणधर्म ज्याच्या शरीरात आहे तो साधू आहे. बाकी सगळे आधू. परमेश्वराचे जेवढे गुणधर्म आहेत, परमेश्वराच्या शरीरात जेवढी शक्ती आहे तेवढं आपल्याला आहे ना. त्याचा पुरावा काय, आता भगवान श्रीकृष्ण
हे ब्रह्मदेवाच्या तत्वाने आत्री गोत्रामध्ये आनंदसाहेब मातेच्या गोत्रामध्ये यांनी अवतार घेतला. म्हणजे ब्रह्मदेवाकडून जी गुणसूत्र आहेत ती कोणाकडे आली? कृष्ण भगवानकडे आली. मूळ देव कुठे आहे? सहस्रीषा पुरुषा. त्याच्यापासून ही गुणसूत्र कुठे आली? ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेवा कोणाकडे आली? आत्रेय ऋषींकडे. आणि आत्रेय ऋषीकडून अनुसाय मात हे गुणसूत्र कोणाकडे आली? भगवान श्रीकृष्णाकडे आली. आणि भगवान श्रीकृष्णाकडे आल्यानंतर तर मूळ जो देव आहे, जी गुणसूत्र आहेत, मूळ जिन्स जनुक गुणसूत्र रंगसूत्र जे आहेत, मूळ आत्मा जीवात्मा जो आहे जसा ते तसा कृष्णाने मूळ आपलं जे मूळ स्वरूप आहे देवाचं ते जसं तसं दाखवलं. हे जसं तसं दाखवलं म्हणजे याचा अर्थ असा आहे की कृष्णाने विश्वरूप का दाखवलं, याचं कारण काय? विश्वरूप दाखवलं आणि त्याने असं केलं आणि ती माणसं गेली ती आपण लढाई झाली, हा तुमचा विषय जो आहे तो वेगळा आहे. परंतु या ठिकाणी विश्वरूप दाखवायचा हेतू असा भगवान कृष्णाचा की परमेश्वर जो आहे त्याचे सगळे गुणधर्म कृष्णाच्या शरीरात आले. आणि सगळे गुणधर्म जसे मानव कृष्ण वंशात आले, रामाच्या वंशात आले, म्हणजे आपल्या वंशात किंवा आपल्यात पण आलेच. तर त्या दृष्टीने हा परमेश्वर जो अखंड वंश आहे तो जसा तसा पृथ्वीवर आहे. अनंत कोटी ब्रह्मांड आहेत, अनंत कोटी वेळा आनंद स्थान झाले, अनंत प्रेरित झालेला आहे. पण आपला सनातन हिंदू धर्म जो आहे त्याच्यानी जी रचना आहे ती कधीच नष्ट झालेली नाही, होणार पण नाही. असं धर्म नाही. हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगितलेला आहे. ओम आयो त्रिशतम तना संमहे तर श्रीमंती जाऊ त्या पुरावा आहे वेदामधला की मानवाच्या शरीरामध्ये 30,000 सुख आहेत. मानव शरीर ही वेद म्हणतो, ऋषी देवता छंद स्वर आऊम, तर हा म्हणतो जणू जणूक. तर विज्ञान काय सांगतं की ते ATCG हे 30,000 जणूक माणसाच्या शरीरात आहेत ते कार्य करतात. आता ज्या वेळेस तुम्ही ही जणूक जपायची असतील तर फळं खाऊन दूध प्यायला पाहिजे, कारण ती तशी जपू शकत नाहीत, कारण जडपणा भूतियान मार्गामध्ये ही जणूक जड असतात. पितृयान मार्गामध्ये 50% कार्य करतात, देवयान मार्गामध्ये 75% काम करतात, आणि ब्रह्मयान मार्गामध्ये हे जणूक 100% काम करतात. म्हणजे आपण फळ खाऊन राहतो त्यावेळेस ही जणूक आपल्या शरीरामध्ये 100% काम करतात. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे की ह्या बल्ब लाईट लागली, तशा प्रकारची लाईट कुठं करंट कुठे तर मोठ्या लाईटला त्याबद्दल मीटरमध्ये, तिथून मीटरमध्ये लाईट बल्बामध्ये आली, ते बल्ब पेटला दिसू लागला. तशा दृष्टीने जो न दिसणारी अदृश्य शक्ती आहे ती स्वरूपाची अनुवंशिकता आपल्या शरीरामध्ये आहे. जीव आहे, आत्मा आहे. परमात्मा म्हणजे काय नाही, पिंडी ते ब्रह्मांडी, ब्रह्मांडी ते पिंडी. या जगामध्ये जेवढं काय आहे ना तेवढं तुमच्या शरीरात आहे. म्हणजे गाई वासरं पशु पक्षी 84 लक्ष योनीचे जे काही गुणधर्म आहेत ते तुमच्याच आहेत, आणि ते तुम्ही जतन केलं तर तुम्हाला त्याचं ज्ञान होणार. 88,000 10,000 कोटी आपल्या मेंदू जीवपेशी आहेत. परमेश्वराकडे ह्या जीवपेशी 10,000 कोटी आपल्या मेंदूच्या शरीरात आलेले आहेत. परमेश्वराकडून 36,000 केंद्र जे आहेत ती ब्रह्मदेवाकडे आली, ऋषीकडे आली, ऋषीकडून मानवाकडे आली. ती जशी तशी आहेत, त्यात बदल नाही. नंतर जे तंतू आहेत मेंदूचे भगवंताकडे शरीरामध्ये, तेच तंतू ब्रह्मदेवाकडे आले, ऋषीकडे आले, मग आपल्याकडे आले. 100 अब्ज तंतू आहेत. एका केंद्राला 1,000 म्हणजे फाटे आहेत, तंतू आहेत. एका तंतू अनंत तंतू आहेत. ही सगळी गोष्ट जशी तशी आपल्या शरीरामध्ये आहे. म्हणजे मानवाचं शरीर, मानवाचं दिव्य रूप, देवाचं दिव्य रूप जे आहे ते मानवाला सुद्धा त्याने रूप दिलं, पण मानव हा भौतिक दैविक आध्यात्मिक मध्ये आला. त्यामुळे त्याच्याकडे गुणसूत्र गुण जीवनसत्व असून त्याचा विकास झाला नाही, होत नाही. कारण जोपर्यंत तुम्ही सोमरस पित नाहीत, नारळाचं पाणी, फळांचा रस, आमरस,
उसाचा रस याला सोमरस म्हटलेला आहे. हा जेव्हा आपण कायम प्राशन करू तेव्हा आपल्या शरीरामध्ये जी 30,000 सुख परमेश्वरून आलेली आहेत जी स्ट्रॉंग बनतात, बळकट बनतात आणि मग आपल्या ज्ञान व्हायला सुरुवात होते. जर आंब्यात झाड लावलं, तुम्ही लावलं, घातलं पाहिजे त्याला, झाड मोठं झालं आणि त्याला आंबे कैरी यायला लागल्या, खूप वारा सुटलं, जे कच्चे आहेत त्या करून पडल्या, जे पक्के त्या ठरले आंबे आहेत ते पडलेच नाही राहिले, त्यांचा विकास झाला. तसे भक्तिमार्गाचे लोक येतात, 100 लोक आले तर तुम्ही एखादा ओरडतो राहतो, बाकीचे गळून पडतो. हे परमेश्वराची जी लीला आहे, म्हणजे आपण कृष्ण भगवंताचा जो अभ्यास केला तर त्या भगवान कृष्णाच्या अभ्यासामुळे आपल्याला सार की परमेश्वर जो मूळ परमेश्वर आहे ते स्वर भगवान श्रीकृष्ण दाखवलं. ओम स श्रीशा सहस्रपात सवृत्या दशांगुलम, हा जो मूळ परमेश्वराचं वर्णन आहे ते जसं ते तसं भगवान कृष्णाने पृथ्वी आल्यावर दाखवलं. म्हणजे हा आंबा आहे, हा आंबा परदेशामध्ये आहे आणि तो आंब्याचा आपला सगळा आंबा आणायचा आपण आणू शकत नाही, फक्त आंब्याची कोय आणतो, पुन्हा आपल्या घरी लावतो, तसा आंबा तयार होतो. ज्वारी पेरतो, पुन्हा तशीच ज्वारी तयार होते. म्हणजे ही जी परंपरा आहे सनातनी परंपरा, त्याला सनातनी परंपरा म्हणतात. हिंदू धर्म हा सनातनी धर्म आहे आणि त्या दृष्टीने ही परंपरा याच्यामध्ये होत नाही. आता परमेश्वराकडून आलेली सृष्टी जी आहे, सनातनी सृष्टी जी आहे ती आपण आहोत. आता आपली ज्वारी आहे, सनातनी ज्वारी गावरान, ती जशी तशी उगवते. समजा तुम्ही आता ज्वारी पेरली, पहिलं पीक 100 पोते, दुसरं तिसरं चौथं पाचं किती पिकं घ्या, 100 पीक जरी ज्वारी तर 100 पोते देणार, कमी जास्त देणार नाही. पण तेच तुम्ही हायब्रिड म्हणजे विज्ञान सृष्टीच्या दृष्टीने विचार केला बनवट, तर पहिल्या वर्षी 100, दुसऱ्या वर्षी 75, तिसऱ्या 50, 25, चौथ्या 5व्या वर्षी 0, म्हणजे ते ताटच वाढत आणि जळून गेली. म्हणजे ही जी सृष्टी आहे परमेश्वराची सनातन आपली वंश परंपरेची, ही कधीही नष्ट न होणारी सृष्टी आहे, जणूक सृष्टी. आणि यांच्यामध्ये जी जणू सृष्टी आहे ती थोड्या दिवसात नष्ट होते, टिकत नाही. ज्वारी हार्बर्स म्हणजे विज्ञान जे आहे जे काही जग निर्माण ते फार जर टिकणार नाही, नष्ट होणार आहे. आणि विज्ञान जी जीवसृष्टी वेदसृष्टी आहे परमेश्वरापासून अनुक्षात जशी तशी ती कायम टिकणारी आहे, तिच्यात काही फरक होणार नाही. आता जे ते माणसं गप्पा मारीत बाहेर बसतात, इकडे तिकडे ऐकण्याचं कारण आहे त्यांना आकडीचा पत्ता कमी आहे. स्वतःचे स्वार्थी लबाड ढोंगी माणसं इथे येतात देवाला, त्यांचा काहीच उपयोग नाही. कारण मी काय सांगतो ते लक्ष नाही, दुसरीकडे काय गप्पा मारीत बसतात आणि ते स्वतःला शाने समजतात. तुमच्या शरीरात जे शिरा आहे त्या शिरात तुमच्या कट झालेले आहेत, त्यामुळे तुमची बुद्धी नष्ट झाली. जोडणार कोण? कोणी जोडणार नाही. विज्ञान कापून टाकणार, गाठी गाठी शरीरात झालं ना विज्ञान कापून टाकणार, सोडणार नाही. परंतु जेव्हा भगवंताची तुम्ही सेवा करता तेव्हा ते शिरा जशा त्या जोडतात. एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, अत्यंत महत्त्वाची. दिल्लीच्या पलीकडं म्हणजे गाव प्रांत आहे, त्या प्रांतातली एक स्त्री आणली होती, तिथूनच आली बा. तर डॉक्टर म्हणला तुला संतती आयुष्यात होणार नाही, तुझ्या शरीरातले सगळे शिरा जे आहेत संतती व्हायचं कापून टाकल्यात, तट तुटून गेलेले आहेत. आता इथं आल्यानंतर 2 मिनिटाला की तिच्या अंगात आलं, वराडी ती पडली बेशुद्ध, 5-10 मिनिटं संपलं. मग आता म्हणलं तुमचं मेडिकल दाखवा, ECG दाखवा, तर ECG कमकुवत. नंतर शरीरात जे काही दाखवलं होते तर संतती शिरा कट, संतती होणार नाही ना असं लिहून दिलं ना मेडिकलने. मग म्हणलं काय नाही तुम्ही आता असं करा, देवाची भक्ती करा, रक्तगटाप्रमाणे भक्ती करा. रक्तगटाप्रमाणे भक्ती केल्यानंतर तेव्हा संतती झाली, शिरा नव्या तयार झाल्या, नव्या जशा तशा. परावा आहे ते पोरगा आता जवळजवळ 5-6 वर्षाचं असं. म्हणजे हे जे आपल्या शरीराचे रडगाण आहे तुमचं कायमचं ते का संपत नाही. तुम्ही देवाची खरी मनापासून भक्ती करीत नाही, नियम करीत नाही, त्यामुळे पिकं येत नाहीत. आपल्या शरीराचं उत्पन्न वाढ परमेश्वराची अनुसाची जशी तशी आपण टिकवली पाहिजे. आणि ती जशी तर जर आपण टिकवली
तरच आपल्याला गुणधर्म शक्ती प्राप्त होते, तशी होत नाही. आलं लक्षात? ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम. हरिओम. वेदामध्ये आता वस्तुस्थिती अशी आहे की आपलं जे शरीर आहे आणि परमेश्वराचे जे दिव्य शरीर आहे त्याचे जे सगळे गुणधर्म आपल्यामध्ये आलेले आहेत आणि आपला पुन्हा ज्यासारखं दिव्य शरीर बनवायचे त्याच्याकरता मी फळं खाल्ली पाहिजे, दूध प्यायला पाहिजे, तेव्हा ते तयार होईल. लक्षात? आता हे आपला कपडा असतो सुताचा, म्हणजे जाड धाग्याचा द्वारा, नंतर नाजूक धाग्याचा, बारीक धाग्याचा द्वारा. तर हे बारीक धाग्याचे जे दोरे आहेत त्या अवस्थेत आपले बारीक धाग्याच्या द्वारेसारखी आपल्या शरीरातली मज्जातंतूची अवस्था होईल, तेव्हा आपलं ईश्वर प्राप्ती होईल. तशी होणार नाही. कारण आपल्या शरीराचं जे षटचक्र, आता योगाचा अभ्यास करणारी माणसं की नुसतं हातपाय ताण येतात, उड्या मारतात, आला झाला योगी. योगी होतच नाही तो. कारण का? योग याचा अर्थ असा आहे की तुमच्या शरीरातली जी रचना आहे ती परमेश्वराच्या शरीराची रचना आहे. ओम शांताकारं भुजगशयनं, हा जो परमात्मा आहे त्याची जी अनुंश आहे ती तुमच्या शरीरात जशी तशी तयार झाली तर तुम्ही योगी होणार, तसे होणार नाहीत. कारण त्याची जी रचना आहे तशीच पाहिजे. आता तुमच्या गावामध्ये ज्वारी पेरली, गावरान तिला 100 पोती, पुन्हा ती चालून पेरली तर पुन्हा 100 पोती झाली. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपल्या शरीराची जणूक आहेत, परमेश्वराची शक्ती आहे, ती जशीची तशी काम टिकली पाहिजे आणि ते टिकवता आले पाहिजे. पैसा, अडका, धन दौलती जी आहे ते आपल्याला मिळाली पाहिजे आणि ती मिळवायची असेल तर तुम्हाला देवभक्ती केली पाहिजे. जेव्हा पुढं बडबड करून ही गोष्ट मिळत नाही. थांबा थांबा थांबा, देवाची भक्ती करायची. हां, तू पाणी आणलं का? आणलं. मग ह्या देवाला घातलं तुम्ही पाणी, दुसऱ्या बाईने ते पाणी घेऊन तिच्या हाताला घेऊन देवाला घातलं. याचा अर्थ हे संस्कार बिघडले. तुम्ही आणलेलं पाणी देवाला घातलं, दुसऱ्या बाईने तेच पाणी घेऊन देवाला घातलं, तर तिची जे पुण्य आहे ते जिने पाणी आणलं तिला मिळणार आणि जे जर पुण्य तिला जाणार आणि ह्या बाईचं जे पाप आहे त्या बाईच्या अंगात शरीरात शिरणार, पुरुषाच्या स्त्रीच्या. असं उलटं होतं. म्हणजे आपण आपल्या शरीराची जणूक जिन्स आहे ते दुसरे संसार घेतो आपण, ह्या धर्माचे, त्या बाबाचा मंत्र, ह्या बाबाचा मंत्र, आणि मग ते आपल्या शरीरातले सगळे जणूक वगैरे बिघडून जातात. ती व्यवस्थित कार्य करीत नाहीत, आपला अनुभव येत नाही, चुका होतात, संस्कार होतात. हे महत्त्वाचा मुद्दा आहे. आता साधी गोष्ट आहे, तुमच्या घराला कुलूप असतं, कुलूप, ते तुम्ही कुलूप लावून झोपता, कुलूप लावून टाकून झोपता. जेव्हा आपल्या घरात कुलूप असतं त्यावेळेला जर ते कुलूप तुम्ही रात्री कुलूप लावून जर घरात ठेवलं तर तुमच्या घरात लक्ष्मी कधीच येणार नाही. काय भिकारी तुम्ही. जेव्हा कुलूपच उघडं ठेवता, उघडून दांड्या घरामध्ये दाराचं, तेव्हा लक्ष्मी तुमच्या घरात काय येत राहणार. कारण तुम्ही तिचा बंदोबस्त केला, प्रवेश दिलाच नाही, बंद केला. म्हणजे अशा अनेक सूक्ष्म गोष्टी आहेत. पाणी देवाला कसं व्हायचं, काय व्हायचं, आपण कसं आचरण ठेवायचं, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. परमेश्वराची आता वस्तू जे आपल्याला पाहिजे, परमेश्वराच्या अंगामध्ये कपडे कसे आहेत, परमेश्वर कोणता पित्तांबर सवळं नेसलाय, तसं आपल्याला सवळं पाहिजे. सूट पॅन्ट आली, अजून काय आलं, आणि हे चालत नाही. कारण परमेश्वराचे संवेदना लहरी आहे, त्या लहरी आपल्या शरीरात जसे तसे निर्माण झाल्या पाहिजेत. आता तुम्ही ज्वारी पेरली, हो, ज्वारी पेरल्यानंतर तुम्ही त्याला गावरान आपलं गावठी खत घातलं, व्यवस्थित खत घातलं, तिला पीक आलं. पण तिला जर समजा तुम्ही सुट्टीचं बोंबडाचं खत घातलं तर पीक येणार, ते जळून जाईल. तसं तुमचं शरीरसुद्धा खाण्यापिण्यामुळे जळून चाललेलं आहे. आता इथून पुढं
मांसाहार करणारी माणसं, दारू पिणारी माणसं, आजच्या मीठ खाणारी माणसं यांच्या किडण्या खराब होणार झालेल्या आहेत आणि होणार आहेत. जवळजवळ 90% लोक किडनीच्या आजाराने मारणार शास्त्र की 90% या अर्ध नाही. कारण का खाणंपिणं तुमचं नीट नाही, तुमच्या शरीरात जनुक बिघडल्यात, ते 30% जे सुख आहेत ते तुम्ही नाश करून टाकल्यात, त्यामुळे किडनी संपल्या. परमेश्वर कायम व्यवस्थित काय आहे त्याचं कारण असं आहे, देव जर व्यवस्थित काय आहे तर त्याच्या सगळे शरीरातले जे इंद्रिय आहेत, देवलोक तुमचं काहीच खात नाही. होम हवनचा स्वर्गदेव होम हवन घेतात, पृथ्वीवर देव श्वास घेतात, श्वासाने अन्न ग्रहण करता राहतात आणि ती हवा वायुरूपातून स्वर्गदेव हवन घेतात, म्हणून त्यांचे शरीरातले सगळे इंद्रिय व्यवस्थित तसे. मग देव आपल्याला का दिसत नाही? मग ते आपल्याला एवढा अभ्यास करत तुमचा आपला अनुभव काय येत नाही? त्याचं कारण आहे आपल्या शरीरातली जी सगळी इंद्रिय आहेत ती देवरूप झालेली नाहीत, म्हणून आपल्याला देव दिसत नाही. तुम्हाला मोबाईल का ऐकू येत नाही? तर तुमची बॅटरी चार्जिंग नाही, म्हणून तुम्हाला मोबाईल ऐकू येत नाही. तुमची बॅटरी चार्जिंग असल्यावर दुसरा बोला ते मोबाईल तुम्हाला ऐकू येणार बोललेला. तसं परमेश्वर तुम्ही संबंध साधू शकता, बोलू शकता, देवाला पाहू शकता, स्वर्गात जाऊन पृथ्वी येऊ शकता, पण तुम्हाला अभ्यास करणं आवश्यक आहे. राम प्रभू आणि वशिष्ठ ऋषी हे सगळ्या जगाचा अनंतकोटी ब्रह्मांडामध्ये फिरून आले आणि मग त्यांना जो अनुभवला ते समाजाला त्यांनी सांगितलं. असं खरा महत्त्वाचा मुद्दा आहे. तर आपलं जे हे जीवन आहे हे परमेश्वराचा अखंड वंश, आपला परमेश्वर अखंड वंश परंपरा आपल्याकडे आलेली आहे आणि ती जतन करण्याकरता आपल्याला देवभक्ती करणे आवश्यक आहे. चांगलं खत घातलं तर चांगलं पीक येणार, खराब खत टाकलं तर पीक येणार नाही. तशा प्रकारचं आपल्या शरीरात सगळं काय आहे, परंतु आपल्या शरीरात जे आपण टाकतोय खातोय, दूध पिलं, फळं खाऊन राहिलो तर आपण चांगल्या शरीरात आलो, म्हणजे आपण दिव्य शरीरामध्ये आलो. आणि जर आपण वाकडा तिकडं अमंगळ खात बसतो आपलं शरीर बिघाड्या. म्हणजे तुझ्या कर्माने तो तुझा नाशक आहे, तुझ्या कर्माने तू तुझा उद्धारक आहेस. तुला कोणी उद्धार येणार नाही, ज्ञान द्यायला पण येणार, देव नाही, देवाचा बाप आहे तुझा उद्धार करणार नाही. कारण शरीर बिघडलं ना, लोखंड गंजून गेल्यावर ते फिल्टर काय करीत नाही, लोखंड फेकून देतो, नवं बसवा म्हणतो. तशा दृष्टीने हे सगळं शरीर जे आहे हे बिघडले. तुमच्या शरीरातली जी जनुक आहेत 30,000 सुख आहेत ते तुमच्या खाण्यापिण्यावर बिघडली. परधर्म भयावहा. काय लोकांनी आपल्या हिंदू धर्माचा देवधर्म सोडून दिला आणि दुसऱ्या देवांच्या पाया पडायला लागले. अशी उदाहरणं असणारी माणसं इथं आहेत काय? आणि त्यांनी जेव्हा काळडी काम काढलं ना तेव्हा ते वाकडे तिकडे निघाले. कारण ते आपल्या शरीराचे 30,000 सुख परमेश्वराचे आहेत ती वाकडे तिकडे याच्यात दिसली. कशात? म्हणजे हे काळडीगामध्येच दिसले. मग त्यांना सांगितलं तुम्ही शाकाहारी बांधा. शाकाहारी बनल्यावर 6 महिने परत चेकिंग केलं तेव्हा ते काळडीगाम पण असतो झालं. म्हणजे आपल्या धर्मात आल्यानंतर, वेद मंत्रात आल्यानंतर ही जनुक जी आहेत जशी तशी सुधारतात. परधर्म भयावा. दुसऱ्याकडे गेल्यानंतर तुमची जनुक बिघडत. त्यापासून बघा ना, वरडायचं काहीच कारण नाही. 1,00,000 लोकांमध्ये सगळ्या धर्माच्या माणसांची आम्ही जनुकांची काळडीगाम तपासलेलं आहे. प्रत्येकजण घेऊन येऊ. पण जे गायत्री मंत्र हिंदू धर्मातली जी मंडळी आहे त्यांचे जे काही काळडीगाम आहे ते जवळजवळ 90% चांगले आहेत. म्हणजे पण इतर ठिकाणी जेव्हा पाहतो तेव्हा 30%, 20% ते काळडीगाम मारतात. कारण अमंगळ खाण्यामुळे काळडीगाम बिघडतात. ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम स्वयंभू राजा श्री राम दत्त महाराज की जय. ओम स्वयंभू महापंचसागरेश्वरी महादुर्गा महाशाकंभरी माता की जय. भ्रूशात्री की जय. महासत्यानुसाय माता की जय. देवदेवता की जय. साधुसंतां की जय. ऋषिमुनी की जय. धर्म की जय हो. गणपती बाप्पा मोरया. बुद्धीच घेऊन हरिओम तत्सत. उद्या
गायत्री मंत्राचं प्रात्यक्षिक या विषयावर तुम्हाला माहिती देणार आहे. हरिओम.